लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी सुरू झाली, परंतु याच सोबत बनावट वेबसाईट सुद्धा भरपूर ट्रेंड करत आहे। लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करण्यासाठी जर तुम्ही गुगल वरती गेला तर तिथे लाडकी बहीण केवायसी असं सर्च केलं तर सर्वात अगोदर एक वेबसाईट पाहायला मिळत आहे, जिचा ॲड्रेस तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल। हा ॲड्रेस आहे hubcomut.in। ही वेबसाईट पूर्णपणे खोटी असून फ्रॉड लोकांनी बनवलेली आहे। या वेबसाईट वरती गेल्यानंतर हुबेहूब तुम्हाला लाडकी बहीण योजनेची जी वेबसाईट आहे त्याच प्रमाणचा इंटरफेस तुम्हाला इथे पाहायला मिळेल आणि इथे तुम्ही जो आधार क्रमांक किंवा बँक डिटेल टाकाल तो डायरेक्टली फसवणूक करणाऱ्या आणि फ्रॉड करणाऱ्या लोकांपर्यंत तुमचा डेटा जातो। त्यामुळे इथे टाकणारी कोणतीही इन्फॉर्मेशन तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते। तर अशा कोणत्याही वेबसाईट वरती जाऊन तुम्ही लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करण्याचा प्रयत्न करू नका। तुम्हाला फक्त लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करायची असेल तर ती ऑफिशियल आणि गव्हर्नमेंट वेबसाईट वरतीच करा। ऑफिशियल वेबसाईटचा ॲड्रेस आहे ladkibaheen.maharashtra.gov.in। याच वेबसाईट वरती जाऊन तुम्हाला तुमचं आधार ऑथेंटिकेशन करायचं आहे आणि ई-केवायसी ची प्रोसेस कंप्लीट करायची आहे। अशा फेक वेबसाईट वरती जर तुम्ही गेला तर तुमचा तिथे डेटा देखील लीक होऊ शकतो आणि तुमचं बँक अकाउंट देखील तिथे खाली होऊ शकतं। तर अशाच वेबसाईट वर न जाता फक्त ऑफिशियल वेबसाईट वरती जाऊन तुम्ही तुमची ई-केवायसी प्रोसेस कंप्लीट करा। अशाच महत्त्वपूर्ण आणि ट्रेंडिंग टॉपिक करता मला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांच्यापर्यंत देखील ही महत्त्वाची माहिती पोहोचेल।